जगदीश्वर मे प्रसीद माल्यादेवी सुगंधिनी मालत्याद्रि मे प्रभो मयार्गानि कुठार्गं पुष्पाणि परिपूज्यताम् विनयो सकलोपचारार्थिगन्धाक्ष पुष्पाणि समर्पयामि अश्वत्थेव निकलनं परदेव वसतिकृतागो भाजेत्किला सतचन्द्रवत पूर्वकं पूर्णाद्रविपुरापदुर्पूर्णा पुनरापदो तस्मेव विप्रीनावः ईकं मूर्जकोशतक्रतुः मूर्णाय नमः सकलोपचारार्थिगन्धाक्षरैः सम्पूज्य वैभव पाणी पदयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यात्क्रमे आचमने स्नानम् विलेपनार्थे दिव्यचन्दनं समर्पयामि हे अश्वत्थेव निकलनं परमेव वसतिकृता गोभाजेत्किला सततच्छनवदपूर्वकम् अक्षरास्तरुला शुभ्रा कुङ्कुमेन विराजिताः मयानि वेदना भक्त्या गृहाण परमेश्वर जाओपदिः जा अरविन्दगिः श्रद्धाय मेधाय कामिन्द्रियाय ता अहं परिगृह्णामि यतदासर्गेण च पुष्पमाला समर्पितम् माल्यादी सुगंधिनी माल्याद्रवे प्रभुयावानि कुठार्गं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् पुष्पं सपुष्पं समर्पयामि हि स्थापित धूपं समर्पयामि हि स्थापित दीपं दर्शयामि हि स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं दर्शयामि हि नैवेद्यार्थे उपकल्पित नैवेद्यं निवेदयामि हि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा सुदानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः प्राणो प्राण व्यानदाय समानः उत्तरापुरुषं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि हि करोदनार्थ दिव्यचन्दनं समर्पयामि हि नारावृत्ति पुण्यवैत समूर्ज व्हिडिओमध्ये राहिलो द्रोणा सकलोपचारार्थे गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि हि नमस्कार करायचा हात जोडून गुरुवाची प्रार्थना करा नमो नमस्ते स्फटिकप्रभाय श्वेतहाराय सुमंगलाय सुपाजहस्ताय शीर्षासनाय जलादिनाथाय नमो नमस्ते पाशपाणि नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनाय पुण्याह वाचनयाव तावत्वं सुखिदो भव तुम्ही दोघांनी पण म्हणायचं मातृ देवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव राष्ट्र देवो भव सर्वान देवान नमस्कृत्य तुम्ही गुडघ्यांवरती बसायचं गुडघे वज्रासन बसायचं ओके हात कळस उचलायचा तुमचं चिरंजीव आज त्याला अभ्यासाचं वेळ सुचायला गुडघ्यावरच बसतो पण पोतल्याच्या आजीने पहिला म्हटलं पाहिजे ना माझा नातू किती गुणाचा आहे किती वस्तू काथा हा कलश उचलायचा व्यवस्थित तुमच्या कपाईत 3 वेळा लावायचा ताईंच्या कपाईत 3 वेळा लावायचा तुमच्या कपाईत 3 वेळा लावायचा हा असा व्यवस्थित ठेवायचा कलशावरती फूल थोडंसं पडलं तरी चालेल त्याचं काही लक्ष नाही नारळ पडण्याची दक्षिणा नमो नमस्ते स्फटिकप्रभाय शुष्मिलहाराय सुमंगलाय सुभाजहस्ताय जलादिनाय जलादिनाथाय नमो नमस्ते पारिमाणि नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनाय पुण्यः वाचनयाव तावत्वं सन्निधो भव त्रयी सांख्ययोग पशुपतिमतौ वैष्णवमिति प्रविन्ने प्रस्थाने परमिदमदपथ्यमिति च रुचीनां वैचित्र्यात् त्रिपुटिर्णानां प्रत्युषां नृणामेको गम्य त्वमसि पयसामरणवैव लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां प्राज्ञः तेषां विवर्षामो उदयस्तो जनार्दनः योगेश्वर कृष्णवेदुरपार्थ धनुर्धनः तत्र श्रीविजोर्भूतिर् ध्रुवानीतिरमतिरमो प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि सकलोपचारार्थे गंधाक्षरैः सम्पूज्य नमस्कार करायचा हा कलश कपाळी लावायचा उद्देश असा असतो त्यावेळी असा मंत्र म्हटला जातो की दीर्घा नागा नदयो गिरेस्त्र विष्णू पदांच्या तेनायु प्रमाणेन पुण्यम पुण्याहं दीर्घमायुरस्तु आपल्या पृथ्वीवरती 3 देवतेला दीर्घायुष्य प्राप्त आहे माहिती का कोणाकोणाला दीर्घायुष्य आहे ते आपल्या पृथ्वीवरती राहतात आपल्या पृथ्वीवरती 3 देवतांना दीर्घायुष्य प्राप्त म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नाग
नागाला दीर्घायुष्य प्राप्त आहे, त्यानं कातड सोडली की त्याला पुनरायुष्य प्राप्त होते. नागाला असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत मनुष्य तुझी हत्या करत नाही तोपर्यंत तुझी हत्या होणार नाही. नाहीतर तोच नाग तुम्ही बघाल, तुमचं चिरंजीव बघाल, त्याचं चिरंजीव चिरवंशी तुम्ही बघू शकता. कारण नागाला दीर्घायुष्य प्राप्त आहे, त्यानं कातड सोडली की त्याला नवीन आयुष्य प्राप्त होतं. एक म्हणजे नाग. दुसरी म्हणजे काय? नदी. दुसरी कोणती? नदी. जिथून उगम होती अलमट्टा धरणापासून समुद्रापर्यंत जात नाही तोपर्यंत तिला प्रवाह थांबवते का? नदी किती जरी भिंती बांधा, मध्ये काही करा, की जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत थांबते का? तिला सुद्धा दीर्घायुष्य प्राप्त आहे. आणि तिसरं म्हणजे गिरई. काय? गिरई. गिरई म्हणजे पर्वत. 3 देवतेला दीर्घायुष्य प्राप्त आहे. आता अशी कोणती नदी आहे जिचा उगम झालाय पण ती काही किलोमीटर जाऊन अलुप्त झालेली? काय झालेली माहिती? ज्यावेळी गणेश जे गणपती बाप्पा त्यावेळी गणेश पुराण लिहायला बसले. काय लिहायला बसलेली? गणेश पुराण लिहायला बसलेली. आणि गणेश पुराण लिहित असताना ते एक त्यांचा श्लोक चाललेला. त्यांचा एक श्लोक होता. तो श्लोक लिहित असताना सरस्वती नदीपासून त्यांना जास्त त्रास झाला. त्यामध्ये तो श्लोक तिथे अडकवत राहिला. त्यावेळी गणपतीला राग आल्यानंतर गणपती बाप्पाने त्या सरस्वती नदीला असा शाप दिला की तुझा उगम होईल, पण तू थोड्या दिवसामध्ये थोड्या काळामध्ये तू आयुक्त होऊन जाशील, तुला प्रवाह कुठेही दिसणार नाही. म्हणजे तो उगम झालाय तिथलं बरोबर 100 किलोमीटर फक्त तिचा प्रवाह आहे. तिला जर तुम्ही प्रवाह बघितला, म्हणजे उगम होतोय, तिला जर भाग बघितला तुम्ही की कशा पद्धतीने तिचा विसर्ग आहे, तो जर तुम्ही बघितला तर तुम्ही मला ह्याच्यासारखी नदी कुठंच नसेल, एवढा मोठा प्रवाह. 100 किलोमीटर दिसत नाही. म्हणजे देवांमध्ये सुद्धा त्या मुली सुद्धा आता बघा नदी अशा आतून होऊ शकते का? नाही. एका शापामध्ये प्रवृत्त झाली, बंद झाली. दुसरी गोष्ट काय की ह्या 3 देवतांच्याकडे आपल्याला काय शिकायचं माहितीये का? ह्या दीर्घायुष्य ह्या 3 देवतांना दिलं. ह्या 3 देवतेचं विराजमान करून योग करायचं आपल्याला काही काळ होतं माहितीये का तुम्हाला? तर एक म्हणजे नदी. नदीमध्ये किती मोठे मोठे बांध बांधा, किती मोठं हे बांधा, नदी तिचा प्रवाह थांबवत नाही. ती त्यातून मार्ग काढण्याची क्षमता. तसं तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येतील, अनेक प्रकारचे संकट येतील. तुम्ही नदीसारखा प्रवाह ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे सत्कर्मी व्हा. सत्कर्मी म्हणजे काय? नदी आपल्या कर्मातून जाते किंवा कर्मातून अनेक गावातून जाते. ती प्रत्येक शेतकऱ्याला जगवत जाते, जगवते ना. मग ती म्हणते का शेतकऱ्याला मी तुला जगवलंय, मी तुला पाणी दिले, तुम्हाला पैसे दिले किंवा मला खायला दिले, असं कधी म्हणते का होते? म्हणजे ती सत्कर्म पुण्य आहे. तसं तुम्ही आयुष्यात सत्कर्म पुण्य करा. मग सत्कर्म पुण्य कसं? जेव्हा कुठेतरी मंदिर आहे तिथं कर्म चाललेलं आहे, किंवा कुठेतरी अनाथ आश्रमामध्ये गेलाय, किंवा अपंग गरजू व्यक्ती आहे, किंवा कुठल्याही मंदिरात जावं, कुठल्याही ट्रस्टला जावं, तर तुम्ही पावती करता किंवा पैसे देता तेव्हा पावती करू नका किंवा आपलं नाव लिहून घेऊ नका. दान असं करा की दान केलेलं आपल्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे की आपण काय दान केलं, तर ती सत्कर्म करा. 500 रुपयाची पावती काढायची गावभर व्याज पावती पाहिजे काय, ती दान नाही झालं, ती मोठेपणा झाला. दान तसं नसावं. दान हे असं असावं की सत्कर्मी असावं, जे आपल्याला लाभ आलं पाहिजे असं दान करायचं. ही नदी शिकवते. दुसरं म्हणजे काय की हे पर्वत किती मोठा आहे बघा. ऊन वारा पाऊस सगळ्या गोष्टी आल्या, ती तिचा जागा हलती का? किंवा ती जागेवरून हलती का? किती मोठमोठ्या लाटा येऊ दे, किती मोठे प्रॉब्लेम्स येऊ दे, किती मोठे संकट येऊ दे, जागा हलती का? आयुष्यात किती पण मोठं व्हा, आयुष्यामध्ये किती पण मोठं व्हा, तुमचे पाय जमिनीशी निगडीत असतील तर तुम्हाला ही कलियुग किंवा ही दुनिया जगून येईल. तुम्ही जर हवेत गेला तरी माणसाला चालणार नाही. हे पर्वत शिकवतो. आता दुसरी गोष्ट सांगा मला, नदी किती जरी गोड असल्या, नद्या किती जरी गोड असल्या जाऊन कोणाला भेटतात? तो समुद्र खाऱ्या पाण्याचा आहे. मग गोड नद्या जाऊन समुद्राला का भेटतात माहितीये का? समुद्र फक्त चांगलं ग्रहण करतो. समुद्र काय करतो? चांगलं ग्रहण करतो. तुम्ही एक पाठी पैसे घेऊन जावा आणि एक पाठी फुलं घेऊन जावा, मध्यभागी जावा. पैसे सोडा, फुलं पण सोडा. 1 रुपया समुद्र बाहेर जात नाही, पण फुलं तुम्ही बाहेर यायची ते बाहेर आलेले असतात. त्यामुळे समुद्राचा काठ कधी पण खराब असतो बघायला असतो, पण मध्यभागी गेलं तर त्यासारखं पाणी नसतं. म्हणजे काय करतो समुद्र? फक्त चांगलं ग्रहण करतो. आयुष्यामध्ये हे जे आपण जगतो, हे सगळे जे मनुष्य आहेत, ही प्रत्येक देवतेनं तयार केलेलं मनुष्य. आपण जे जीव आहे हा देवानं तयार केलेला जीव आहे. त्या प्रत्येक जीवाला एक देवानं काहीतरी चांगली गोष्ट करायला सांगितली असते किंवा चांगलं म्हणजे माणसाच्या मनामध्ये किंवा माणसामध्ये एक चांगलं कुठली तरी गोष्ट असते. तेवढंच घ्या.
नाही तर समुद्रातच सगळं काटा आणून टाकून द्या. म्हणजे प्रत्येकाकडे एक चांगली कुठली ना कुठली तरी कार्य असतं, त्या माणसाकडनं तेवढं कार्य शिकून घ्या. म्हणजे असं नाही की कुणाकडे काय नसते, प्रत्येक व्यक्तीला एक चांगलं कार्य देवानं आणि तो व्यक्ती चांगलं कार्य तरी गोष्ट करत असतो. त्यासाठी एक गोष्ट त्याच्याकडून तेवढी घ्या, 99% समुद्रासारखं काटाला आणून सोडा. त्यासाठी हा कलश तुमच्या कमाई लावला जातो की दीर्घा नाता विष्णू पदांची, म्हणजे या सगळ्यासाठी